सकाळी चहासोबत किंवा दुधासोबत काही ना काहीतरी खायला हवेच असते. तर जेव्हापासून मी हे पिठाचे आणि गुळाचे बिस्किट बनवत आहे, तेव्हापासून तर मी बाहेरचे बिस्किट आणणेच बंद केले आहे. इतके खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे बिस्किट होतात आणि चवीला तर नंबर एकच आहे आणि पौष्टिक पण आहेच आहे. कारण यामध्ये ना आपण मैदा वापरलेला आहे, नाही साखर वापरलेली आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले नाही. तर असे हे पौष्टिक असे हे गुळाचे बिस्किट आपण तयार केलेले आहेत. तर हे बिस्किटं अगदीच लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वांनाच खायला देऊ शकता बिनधास्त. कारण हे आपण गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनवलेले आहेत. अगदीच पौष्टिक असे हे बिस्किटे तयार होतात. चला मग आपण या बिस्किटाच्या रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी 1 कप मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपण ते चाळून घेतलेले आहे. रेग्युलर जे घरी वापरतो तेच गव्हाचे पीठ हे आहे आणि अर्धा कप मी इथे गुळाचा खीस घेतलेला आहे आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. 1 चमचा डाळीचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे आणि 2 चमचे इथे आपण खोबरेचा खीस घेतलेला आहे आणि 4 ते 5 विलायच्या आपण घ्यायच्या आहेत फ्लेवरसाठी. फ्लेवर खूप छान येतो विलायचीने. आणि त्यानंतर बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर बेकिंग पावडर आपल्याला 1 टीस्पून लागणार आहे आणि अगदीच चिमूटभर आपल्याला खायचा सोडा लागणार आहे. तर एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे. या व्यतिरिक्त अजून एक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 1 चमचा आपल्याला पोह्याचा 1 चमचा आपल्याला तूप लागणार आहे. आपल्या घरचेच हे शुद्ध तूप आहे. तर एवढे इन्ग्रेडियंट्स आपल्याला येथे लागणार आहे. त्यानंतर आपण मिक्सर जार घेणार आहोत. तर आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत. तर प्रथम आपण येथे गव्हाचे पीठ घातलेले आहे. गव्हाचे पीठ प्रथम आपल्याला चाळून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत रवा आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचे आहे आणि 2 चमचे इथे आपण खोबऱ्याचा खीस घेतला आहे तो घातलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. हा गूळ मी चाकूच्या साहाय्याने बारीक करून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण हे सर्व मिक्स करू त्यावेळेला छानपैकी सर्व बारीक होते. म्हणजे गूळही छानपैकी बारीक होतो आणि लवकर दुधामध्ये आपण तो तिंबून घेणार आहोत आणि त्यानंतर विलायची घातलेली आहे यामध्येच आणि आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अगदीच 1 चिमूट आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला इथे तुपाचा यूज करायचा आहे आणि हे सर्व छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये फिरवले तर छानपैकी गूळही छानपैकी बारीक होतो आणि सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स होतात. तर पाहू शकता मस्तपैकी सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले आहे. गूळही छानपैकी बारीक झालेला आहे. पाहू शकता आपले हे पीठ रेडी झालेले आहे. तर आता आपण हे पीठ तिंबून घेऊयात. तर पाहू शकता पिठाचा अशा प्रकारे गोळा होत आहे. आपण यामध्ये तूप घातले आहे त्यामुळे आणि येथे मी 1/4 कप दूध घेतलेले आहे. दुधामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एकदाच एकदम दूध न घालता थोडे थोडे दूध घालत आपल्याला पीठचा गोळा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे छानपैकी घट्टसर असा आपल्याला हा गोळा तिंबून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. यापेक्षाही पातळ नाही आणि यापेक्षाही घट्ट नाही. या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा गोळा तिंबून घ्यायचा आहे आणि छानपैकी त्याला मऊ करून घ्यायचा आहे. तर पोळपाट छोटा पडत होता त्यामुळे मी किचन काउंटरवरतीच हा डो घेतलेला आहे आणि छानपैकी ते गोल राऊंडमध्ये सिलेंडरच्या आकारामध्ये करून घेतलेला आहे आणि आपल्याला एकसारखे असे गोळे कट करून घ्यायचे आहे. म्हणजे सर्व बिस्किट सारखे होतील. तर बिस्किटचा आकार हा तुम्ही छोटा किंवा मोठा बनवू शकता. हे आपल्या आवडीनुसार आहे किंवा चौकोनी किंवा गोल कोणत्याही आकारामध्ये तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे समान सर्व गोळे आपण रेडी केलेले आहेत. म्हणजे बिस्किटेही छान सर्व सारखी येतील. तर पाहू शकता अशा प्रकारे हातानेच आपण प्रेस करून बिस्किट तयार केलेले आहेत.
येथे तुम्ही थोडं लाटूनही करू शकता, पण अगदीच लगेच अशा प्रकारे हाताने पण केले तर बिस्किटांना आकार येतो. तर अशा प्रकारे आपण बिस्किटे छानपैकी गोल करून घेतलेली आहे हाताच्या साहाय्याने. तर सर्व बिस्किटे अशा प्रकारे मी गोल करून घेतलेली आहे. तर बिस्किटाची जाडी तुम्ही पातळ किंवा जाड ठेवू शकता, हे आपल्या आवडीनुसार आहे. तर पूर्ण गोल राऊंडमध्ये मी हे बिस्किटं तयार करून घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे गुड्डे बिस्किट असतात तेवढ्या जाडीचे हे बिस्किट आपण बनवलेले आहेत. आणि त्याला आपण या झाऱ्याच्या साहाय्याने अशा प्रकारे लायनिंग करून घेणार आहोत. म्हणजे दिसायलाही खूप छान असे हे बिस्किट वाटतात. अगदीच विकतसारखेच हे बिस्किट वाटतात पाहायला. तर अशा प्रकारे सर्व बिस्किटांना मी या झाऱ्याच्या साहाय्याने लायनिंग करून घेतलेल्या आहेत. येथे तुम्ही प्लेन पण ठेवू शकता किंवा चाकूच्या आकाराने पण या बिस्किटांना आकार देऊ शकता. अगदी इझिली अशा प्रकारे लायनिंगी तयार होतात. या लायनिंगी केल्यामुळे अतिशय सुंदर असे हे बिस्किट दिसायलाही दिसतात. खायला तर खूप टेस्टी आहेतच. अगदीच झटपट होणारे हे बिस्किट आहे. काही तामझाम नाही, काही अगदीच कमी इंग्रेडियंट्स पासून आपण हे बिस्किट बनवलेले आहेत. आणि घरच्या घरी हे हेल्दी पण बिस्किट असतात. तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व बिस्किटांना मी लायनिंग करून घेतलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर असे बिस्किट वाटत आहे. तर आता हे बिस्किट आपण बेक करून घेणार आहोत. तर बेक करण्यासाठी आपण सर्व बिस्किट थोडे अंतराने ठेवून घेणार आहोत. म्हणजे ओव्हनच्या ट्रेमध्ये हे बिस्किट मी ठेवलेले होते. तर ओव्हनमध्ये आपण हे बिस्किट बेक करण्यासाठी ठेवूयात. तर ओव्हन हे मी 10 मिनटासाठी प्रीहीट करून घेतले होते 180 डिग्रीला. प्रथम प्रीहीट केले तर छानपैकी बेक होतात बिस्किटे. तर सर्व बिस्किटे मी ट्रेमध्ये बेक करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर हे बिस्किटे आपल्याला 180 डिग्रीला 15 मिनटासाठी बेक करून घ्यायचे आहेत. कम्प्लिटली 15 मिनटं बेक करण्यासाठी लागतात. याऐवजी तुम्ही कढईमध्ये पण बेक करू शकता. कढईमध्ये एकदम लो फ्लेम ठेवून तुम्ही हे बिस्किट कढईमध्ये पण भाजू शकता. कढईमध्ये पण खूप छान भाजली जातात. पाहू शकता बिस्किटे छानपैकी भाजली गेलेली आहेत. मस्तपैकी कलर आलेला आहे बिस्किटांना. मस्तपैकी बेक झालेले आहेत. तर बिस्किटे पूर्णपैकी रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण ते काढणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी बेक झालेले आहेत. बिस्किट थंड झालेले आहेत. तर मी आता हे ट्रेमध्ये काढून घेत आहे. तर पाहू शकता खालच्या साईडनी पण मस्तपैकी बेक झालेले आहेत. आपले घरचे बिस्किटं रेडी झालेले आहेत. अगदीच हेल्दी असे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार केलेले बिस्किटं आपले रेडी झालेले आहेत. पाहायला किती अप्रतिम असे वाटत आहेत. खायला तर त्याहूनही अतिशय छान आहेत, कुरकुरीत आहेत आणि खस्ता असे हे बिस्किटं झालेले आहेत. पाहू शकता एक बिस्किट मी मोडूनही दाखवलेले आहे आणि त्यामधला खोबऱ्याचा जो फ्लेवर आहे तो खूप उठून या बिस्किटामध्ये येतो. तर पाहू शकता खूप सोपी रेसिपी आहे, इझी रेसिपी आहे. अगदी काही मिनटातच आपण अशा प्रकारचे बिस्किटं घरच्या घरी बनवू शकतो. अगदी गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून आपण हे बिस्किटं बनवलेले आहे. एकदम हेल्दी रेसिपी आहे. लहानापासून तर मोठ्यांना सर्वांनाच हे खायला काहीच प्रॉब्लेम नाही. खूप मस्त रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे मला पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मोटिवेशन मिळते. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मस्त खा आणि मस्त रहा.